शेतकरी बंधूंनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये व्हाईट मल्चिंग पेपर वापरू नका ते सांगितलेलं होतं. त्याचा लाईव्ह डेमो मला तुम्हाला दाखवायचा होता. हे बघा, हाताने टाकलेला मल्चिंग पेपर आहे. जर तुम्ही मशीनने टाकणार असाल ना, तर 3-3, 4-4 फुटाला होल मारायचं मित्रांनो, जेणेकरून टेम्परेचर पूर्ण बाहेर काढून टाकायचं आपल्याला. आपला रेग्युलर मल्चिंग पेपरच उन्हाळ्यासाठी प्लॉटसाठी वापरा. तुम्ही कोणतंही पीक करा, पण रेग्युलर मल्चिंग पेपर वापरा. फक्त टेम्परेचर वापरत असताना झाडाचं टेम्परेचर, पूर्ण जे काही बेडमधलं टेम्परेचर आहे ते आउट करा, पूर्णपणे होल मारून बाहेर काढा, जेणेकरून कुठेही झाडाला डम्पिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. तिकडं मरीचं प्रमाण बघितलं तर एक साधारण एका एकरामध्ये 1000 झाडं मेले, इकडं बघितलं तर 100-150 मेले. आता तुम्ही ठरवायचंय कोणता मल्चिंग पेपर वापरायचा आहे आणि पूर्णपणे मार्गदर्शन कोणाचं घ्या मित्रांनो, तो कृषी तज्ञ शेती सल्लागारचं घ्या. आमचं मटेरियल कुठं कुठं भेटतं खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. मी आता कन्नड आणि निपाणीमध्ये मित्रांनो, निपाणीमध्ये जर बघितलं आपण तर साई कृषी सेवा केंद्र निपाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो, आमचं पूर्णपणे शेड्यूल फॉलो करा, जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल. माझे पूर्णपणे इंटरव्ह्यू बघा, कंटिन्यू शेतकऱ्यांना देत असलेले अपडेट तुम्ही बघत चला, जेणेकरून तुमचा कायम फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. अशा पद्धतीने नियोजन करा, 100% तुमचा फायदा होईल. आणि अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या, प्लॉट रजिस्टर करून घ्या. पूर्णपणे शेड्यूल फ्री आहे. फक्त तुम्हाला मित्रांनो मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि प्लॉट बनवायचा आहे. शेजारील कृषी केंद्रावर जा, आपलं मटेरियल वापरा आणि क्वालिटी कळवा, कमेंट कळवा. आणि अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा. धन्यवाद.